दोघं इथपर्यंत आलोय, पोहता दोघांना पण येत नाही. इथं वरती चढायचंय, पाय सटकला तर डायरेक्ट पाण्यात आहे. शुभम तर वरती गेलेला आहे, तिथं दिसतोय, पण त्याने इशारा दिलाय की इकडून येऊ नका. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण वज्रगड सर केलेला आहे. नमस्कार मित्रांनो, मी रवी पाटील स्वागत करतो तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. गडवारी लय भारीच्या या सिरीजमध्ये आज आपण आलो आहे किल्ले वज्रगडला. मुळात वज्रगडावरती जाण्यासाठी बंदी आहे, कारण पुरंदरगड आणि वज्रगड हे दोन्ही एकमेकाला लागून आहेत आणि इथं खाली आर्मी बेस कॅम्प असल्यामुळे या गडावर जाण्याला बंदी आहे. माझ्या मागच्या बाजूला आपल्याला वज्रगडचा माथा दिसतो आहे. पुरंदर किल्ल्याकडे जो रस्ता येतो त्या रस्त्याने पुढे आल्यावरती उमाजी नाईक यांच्या समाधीकडे जाण्यासाठी एक बोर्ड आपल्याला रस्त्यावरती लावलेला दिसतो. त्या बोर्डपासूनच एक 2 किलोमीटर पुढे कच्च्या रस्त्याने आल्यावरती आपल्याला एक बेस विलेज लागतं. इथं काही घरं वगैरे आहेत जिथं आपण गाड्या वगैरे पार्क केल्या आहेत आणि गाड्या वगैरे पार्क करून आपण या कच्च्या रस्त्याने गडावरती चाललो आहे. वज्रगडावरती जाण्यासाठी अशी काही वाट नाही आहे, वाट आपल्याला बनवावी लागणार आहे. जसं की मी सांगितलं की वज्रगडावरती जाण्यासाठी अशी मुख्य काही वाट नाही आहे, आपल्याला वाट बनवावी लागणार आहे. कारण गडावरती कोणीच नाही जात. जाणारे बऱ्याच दिवसानंतर जाणारे आम्ही किती आहेत, आम्ही 7 जण आहेत, ज्यामध्ये माझ्यासोबत सुमित आहे, धीरजदादा आहे, शुभम आहे, हां छान दिसतोय, त्यानंतर गणेश, घनश्याम आणि सनी, असे आम्ही 7 जण आहोत. आणि इथं अशी प्लॉटिंग पडलेली पाहिजे काहीतरी, या प्लॉटिंगमधून आम्ही चाललो आहे. रस्ता आहे, कणखर आहे, चढाई पण जरा जास्तच दिसते. एक आतून पण असा दृढ निश्चय केला आहे की मार खाऊ तर सगळे खाऊ, कारण जाण्याला बंदी. आम्ही ट्रेकला सुरुवात केली आहे, वेळ झाली आहे सकाळची 8:30 आणि या अशा कोरलेल्या छोट्याशा रस्त्यातून म्हणजे डोंगराची जी लेअर आहेत त्या लेअरने आम्ही पुढे पुढे चाललो आहे. शेवटी थोड्या पुढं आल्यावर आमचं एक गट फुटला आहे. आमच्या घराची घरफोडी झाली आहे. 7 जण होतो, त्यातले 4 ठरल्याप्रमाणे या शेजारच्या टेकडीवरून चाललो आहे आणि उर्वरित 3 जे आमचे कमांडो आहेत त्यांनी अवघड पाथ निवडला आहे की त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो की त्यांना होणाऱ्या वेदना थोड्या कमी व्हाव्यात. पॉईंट एकच आहे की आम्हाला भेटायचं महाद्वार जवळ आहे, तर बघू, न खर्चटता जर आले तर चांगलं होईल. जिथून आम्हाला मेन चढाई करायची आहे आम्ही त्या पॉईंटला तरी येऊन पोचलो आहे. पण जी तुकडी तिकडे गेलेली आहे त्याच्यामध्ये जो सनी आहे तो तर गव्हर्नमेंट सर्वंट आहे, व आर्मीवाला बंदा आहे. आमचा गण आहे त्याच्या भरोश्यावर तिकडे गेला, ते सनी पोहोचलाय वरती, बिचारा अजून तिथं छातीला हात लावून बसलाय. कॉन्फिडन्स ढासळला विचारायचा, तो दिसत पण नाही आहे, पण आता कुठेतरी चमकला होता बिचारा. एकंदरीत मी तुम्हाला रस्ता सांगतो की आपण इथपर्यंत कसे पोचलो आहे. सातारा रोडवरून जो नसरापूरवरून रोड येतो तो रस्ता इकडं पुढं सासवड आणि जेजुरीला जातो. त्याच रस्त्यावरून पुढं आल्यास उजव्या बाजूला वळण आहे जे की पुरंदर किल्ल्याकडे जातं. हे जे बेस विलेज आहे या बेस विलेजमधूनच पुरंदरगडाकडे जायला रस्ता आहे आणि तिथून उमाजी नाईक यांच्या समाधीकडे जाण्यासाठी एक बोर्ड आहे. त्या बोर्डपासून आपण असं आलेलो आणि हा जो रस्ता दिसतो आहे या रस्त्याने आपण इथं या घराजवळ गाड्या पार्क केल्यात. तर सुरक्षितरित्या 10% प्रवास गाठल्यानंतर आता कळतं आहे की ऊन जरा वाढलं आहे, त्यामुळं अलिबाबाचे 40 चोर तयार होताना, कारण आधीच डांबरट तोंड आहेत आमचे आणि त्याचा ऑटो ब्राईटनेस पडू नये. तर मित्रांनो, पुष्कर जरी मुद्दाम करत असेल तर पण गड काही तेवढा नाही अवघड. शुभम म्हणतोय मी मुद्दाम असा चढतोय. बघा इकडे बघा मागं कसा चालतो आणि फॉरवर्ड. ते बघा.
ते बघा थोडा घसरलाय 19-20 का फरक आहे 19-20 फक्त. एकदम 50-50 का फरक है. इकडून या इकडून थोडस वाट दिसते मला. इकडून या वाट दिसू दे गा देवा. जे आमचं पहिलं डेस्टिनेशन होतं, पहिला पठार, त्या पठारावरती आम्ही येऊन पोचलोय. आणि आमच्या एक्झॅक्ट मागच्या बाजूला दिसतोय किल्ले पुरंदर. किल्ले पुरंदराची इथून तटबंदी, बालेकिल्ला आणि जेवढा काय आर्मी बेस आहे तो पूर्ण इथून दिसतो. मुख्यतः इथं यायला 2 रस्ते आहेत इथून. एक ही या पठारावरून सरळ पायवाट आहे जी की खाली त्या रस्त्याला जाऊन मिळते. आणि आपण जे आलोय, आपण डोंगर कापत आलोय, कारण आपण आलो त्या रस्त्याला काही वाटच नव्हती. पण घसरत आलोय. आणि इथपर्यंत आल्यावरती थोडं मनाला आता शांत वाटतंय, कारण इथून पुढचा रस्ता जो आहे तो ह्या डोंगराच्या वरतूनच आहे. म्हणजे जास्त क्लाइम्बिंग नाही आहे, पण थोडाफार चढउतार आहे. लावला आता ही वाट अशीच आहे पुढे, थोडी खडतर, थोडी चढाईवाली. पण जो तीव्र चढ होता तो आता नाहीसा झालाय. इथून जो महादरवाजा आहे त्या महादरवाजाकडे जाणारी वाट इथून सुरू होतीये. आणि ही वाट, हा पॅच जरा जास्त घसरणीचा दिसतोय, कारण इथं पाय ठेवायला काहीच जागा नाही आहे. आता माझे चढायचे वांदे. इथं छोट्याशा भेगीमध्ये हात अडकवून मजबूत पकड करून चढतोय. मगाशी मी जसं सांगितलं होतं की आमच्या 2 तुकड्या पडल्यात. तर पहिली तुकडी म्हणजे मी, सुमित, धीरजदादा आणि शुभम, ही आमची पहिली तुकडी होती. आणि दुसरी तुकडी सांगितल्याप्रमाणेच सनी, गणेश आणि घनश्याम, हे तिघं यांनी शॉर्टकट निवडला होता. आम्ही गडाचे 2 टप्पे पार करून या 3ऱ्या टप्प्याच्या वाटेवरती एका दगडाच्या आणि झाडाच्या आडोशाला बसलेलो आहे. आणि यांनी शॉर्टकट घेऊन सुद्धा हे या समोरच्या आत्ता पहिल्या टप्प्यावर पोहोचल्यात. त्याच्यामध्ये एक जो आहे तो ॲथलीट आहे, त्यामुळं तो झपाट्यानं कव्हर करतोय रस्ता. पण मागचे 2 जे आहेत त्यांच्या किडण्या गळून पडायला आल्यात सध्याला. आणि त्यांचं कष्ट वेगळंच आहे. त्याच्यातल्या त्याच्यात ट्रेक करायला चाललोय, जीन्स पॅन्ट घालून आलेत माझे वाघ, त्यातल्या त्यात खाली लोफर घालून आलेत, चप्पल घालून, सँडल घालून आलेत. म्हणजे कुठं मी फेडणार हे पाप की मी असे निष्पाप बळी घेतोय या उन्हाळ्याचे. आणि इथं येईपर्यंत त्यांना आणखी 1 तास तरी लागेल. घड्याळ नाही माझ्या हातात, तरी मी वेळ सांगू शकतो की त्यांना माझ्यापर्यंत यायला अजून 30 ते 35 मिनिटं लागतील. दारुगोळ्याकडे जाऊ देत नाही. शॉर्टकट गाण्या पुलीकडे जायला भारी आहे का, तिकडून आहे ना खाली तिकडं सगळं असं केलं. ज्या व्यक्तीने शॉर्टकटसाठी सगळ्यांना प्रोत्साहित केलं होतं तो हा व्यक्ती आहे. पण हा व्यक्ती सगळ्यात पुढे अशी खुशी आला. पण मला ह्या व्यक्तीचं जाणून घ्यायचंय. खूप आनंद झालाय. पण माझ्या मित्राचा जो परिस्थिती आहे ती खूप जीव घेण्यालायक होती. तो तुम्ही बघू शकता त्याला ट्रेकर किंग. आता सगळी आमची जेवढं टोळकं होतं साधनांचं सगळे इथं असेंबल झालेत एका पॉईंटला. आणि पुन्हा त्याच जोशानं ट्रेक सुरू केला आहे आम्ही. आणि आता जो 3रा टप्पा आहे, जो की आमचा बालेकिल्ल्याचा प्रवास आहे, हा प्रवास आम्ही करतोय. थोडक्यात या गडाबद्दल सांगायचं झालं तर वज्रगड हा पुरंदर किल्ल्याच्या संलग्न असलेल्या या डोंगर रांगेत आहे. या गडाचा प्रकार हा गिरिदुर्ग आहे. आणि समुद्रसपाटीपासून गडाची साधारण उंची सांगायची झाल्यास 1500 मीटर, म्हणजे जवळजवळ 1.5 किलोमीटर एवढी या गडाची उंची आहे. गडाचा पुरंदराशी बघता गडाची उंची एवढी नाही आहे, पण जी चढाई आहे ना ती थोडी कठीण आहे. आणि इथंही लोहगड वगैरे जे गड आहेत त्यांच्यासारखीच आहे, फक्त एक छोटासा रस्ता
आणि दोन्ही बाजूला खाई, म्हणजे चुकीला माफीच नाही. पडणाऱ्या कडक उन्हामुळं बॉडी डिहायड्रेशन सुरू झालं आहे. आम्ही आणलेलं ते 7 बॉटल. तिसऱ्या टप्प्यात येईपर्यंत 6 पाण्याच्या बॉटल आमच्या संपल्यात आणि आता एका पाण्याच्या बॉटलमध्ये आम्हाला 7 जणांना सगळं काही भागवायचं आहे. या तिसऱ्या टप्प्याच्या अलीकडे इथे मला ही एक मूर्ती दिसून आली आहे, जिच्याबद्दल मला माहिती नाही आहे, पण या मूर्तीबद्दल माहिती आपल्याला एकच व्यक्ती देऊ शकतो, जो म्हणजे आमच्यासोबत वावरणारा आमचा इतिहासकार धीरजदादा. धीरजदादा, धीरजदा, अय धीरज, धीर्या, क्षमस्व. ही जी वास्तू आहे या वास्तूचं कोरीव काम उत्तम आहे, पण धीरजदादाला वगैरे पण या गोष्टीबद्दल माहिती नाही आहे, कारण वाचण्यात नाही आहे, बस एवढंच आहे. पण जशी जर मला माहिती मिळाली नंतर तरी मी मेन्शन करेल इथे, जर मिळाली तर. पण अशी ही वास्तू आहे, एक खून पण म्हणता येईल की वज्रगडाचा ट्रेक करताना आपण ही वास्तू आपल्याला दुसऱ्या टप्प्यानंतर लागेल, हे लक्षात असू द्या. आणि इथून आता वाट नाहीशी झालेली आहे, तर इथून आम्हाला वाट बनवायची आहे, कारण इथं जो आहे, इथं आम्हाला महाद्वार दिसतोय आणि थोडासा त्या महाद्वारापासून खाली एक तटबंदी दिसते आम्हाला. बस त्या तटबंदीपर्यंतचा रस्ता आम्हाला शोधायचं काम करायचं आहे. त्या कोरलेल्या मूर्तीपासून पुढं आल्यावरती आम्हाला डायव्हर्जन लागलं आहे, म्हणजे 2 रस्ते फुटलेत. नेमकं गडावर जाणारी वाट कोणती याच्यामध्ये आम्हाला कन्फ्युजन आहे. त्यामुळं आम्ही पुन्हा आमच्या तुकडीचं विभाजन केलं आहे, ज्याच्यामध्ये सुमित, धीरजदादा आणि गणेश हे दुसऱ्या वाटेने गेलेत आणि घनश्याम, शुभम, मी आणि सनी आम्ही 4 या दुसऱ्या वाटेने येतो आहे. ही वाट थोडी कठीण दिसते आम्हाला, पण वरती एका खडकाला जाऊन भेटते, त्यामुळं आम्ही ही वाट निवडतो आहे. आता पुढे गेल्यावरती बघूयात की खरंच ही वाट आम्हाला गडावर घेऊन जाते का नाही. तर आम्ही या खडकाजवळ येऊन पोचलो आहे कुठेतरी. पण शुभम काही दिसायला तयार नाही. शुभ्या, ए शुभ्या, ज्या खडकापर्यंत आम्ही येऊन पोचलोय, आता इथून शुभम तर वरती गेलेला आहे, तिथं दिसतोय, पण त्याने इशारा दिलाय की इकडून येऊ नका, कठीण वाट आहे. पण काय माहिती तो कसा काय तिथं पोचला. असो, त्यांनी सांगितलंय म्हणून आम्ही इथून नाही जाते. जी आमची दुसरी तुकडी वरती पोचली आहे, धीरजदादा वगैरे, ते खालच्या वाटेने गेलेले आहेत. आपणही त्याच रस्त्याने आता जाणार आहेत, म्हणून आम्ही खालच्या दिशेने जातोय आता, जिथून ती कोरलेली मूर्ती होती आणि जिथून डायव्हर्जन आपल्याला लागलं होतं त्याच वाटेवर चाललो आहे. तिथून पुन्हा थोडं खाली उतरून मग वर जायचं. आता आम्ही त्या खडकाजवळ होतो, त्या खडकावरून या झाडाझुडपातून खाली येऊन आता आम्ही या योग्य वाटेने चाललो आहे. तर अखेर 2 तास तब्बल ट्रेक केल्यानंतर आता आपण अशा वास्तूजवळ येऊन पोचलो आहे की ज्या वास्तूची आपल्याला सकाळपासून आतुरता लागली होती की ही वास्तू आपल्याला बघायची. आणि फायनली आपण येऊन पोचलो आहे वज्रगडाच्या महादरवाज्यात. हे बघून असं मनाला जी तसल्ली मिळालेली आहे. इथं विश्राम चालू आहे सध्याला, कारण आम्हाला हा टप्पा गाठणं म्हणजे आमच्यासाठी खूप काही आहे. कारण वाट चुकलेलो आणि ती वाट चुकल्यामुळं आमची उडालेली तारांबळ ही भयानक होती. वेळ झालेली आहे सकाळचे 11 आणि आम्ही या महाद्वारामध्ये अजून बसलेलो होतो. एनर्जी रिटेन केली आहे, पाणी वगैरे पिलेलो आहे. पाणी पण आता अर्धी बॉटल राहिलेली आहे आणि आणखी आम्हाला पूर्ण गड सर करायचं आहे. या महाद्वाराची बांधणी काही अशा प्रकारची आहे. याच्यामध्ये इथं छत वगैरे थोडं पडलेलं आहे, कारण ह्या गडाचंही संवर्धन वगैरे काहीच नाही आहे. कारण सोप्या भाषेत सांगायचं झालं तर या गडावरती येण्याला खरोखर बंदी आहे,
कारण इथूनच पलीकडं पुरंदर आहे, जसं की मी तुम्हाला आतापर्यंत 2-3 वेळा सांगितलंय. त्यामुळं हा गड एवढा अंडररेटेड आहे की कोणीच येत नाही. गवत पूर्ण छाती इतकं वाढलेलं आहे. आणि आता या महादरवाज्यात आराम करून झाल्यावर आपण चाललोय वरच्या दिशेला. महादरवाजापासून थोडं पुढं आलोय आणि हे इथं एक छोटासा दरवाजा आहे. या दरवाजातून पुढे येताच आपल्याला ही अशी पूर्ण डोंगर रांग दिसते आणि हे समोर गडावरचे काहीतरी अवशेष वगैरे दिसत आहे. त्या छोट्या दरवाजाच्या पुढे येताच आपल्याला इथं पाण्याचे टाके लागलेत. पाण्याच्या टाक्याची खोली पण चांगलीच दिसते पाण्याचा अंदाज घेता. पण हे तिन्ही पाण्याचे टाके आहेत, यांची खोली पण चांगलीच आहे, पण हे पाणी पिण्याच्या स्थितीत नाही आहे. हे पाणी पिणं म्हणजे आजारपणाला निमंत्रण देणं असा थोडक्यात कारभार आहे. आणि इथं मारुती रायाचं मंदिर आहे. हे मंदिर या पाण्याच्या टाक्याजवळच आहे. आणि इथं वरती सुद्धा आणखी एक मंदिर आहे, आपण तिथे जाऊयात आता. आमचा धीरज दादा इथं खूप काय म्हणतात त्याला, पुण्य कमवतोय. जी मारुती रायांची मूर्ती होती त्याच्यावरती बरीच धूळ वगैरे बसलेली आहे आणि धीरज दादा ती मूर्ती धुतोय. या गोष्टीचा मला आनंद आहे की माझ्यासोबत असे पुण्य करणारे लोक आहेत. पण माझं बी पुण्य आहे, मी त्याला बॉटल भरून देतोय, माझा मोठेपणा. तर ह्याच प्रकारे आमचे मारुती रायांचं शाही स्नान झालेलं आहे आणि देवा अगरबत्ती वगैरे लावून आता आपण चाललो आहे पुढच्या दिशेला. सुरक्षितरित्या या पाण्याच्या टाक्यामधून बाहेर आलो. आणि हे कसलं मंदिर आहे, हे एक मंदिर बघायला पाहिजे, पण ह्या मंदिराला रस्ता कुठून आहे. ही एक वास्तू आहे इथे. हे महादेवाचं मंदिर आहे, कारण या ठिकाणी आपल्याला महादेवाचं वाहन दिसलंय. तर चला मंदिरात वगैरे दर्शन घेतलंय. आणि इथं आणखी 3 पाण्याचे टाके आहेत कातळात कोरलेले आणि त्यांना पायऱ्या आहेत खाली जाण्यासाठी. पण इथून खाली उतरायला पायरी नसल्यामुळं पुढं जाण्याची रिस्क घ्यावी का हा प्रश्न. इथून आहे उतरायला, पण पाय सरकला तर डायरेक्ट त्या पाण्याच्या टाक्यात जाऊ. पण याची बांधणी एवढी उत्कृष्ट आहे, आज रोजी हे पाण्याचे टाके पूर्ण शाबूत स्थितीत आहेत. इथून दिसत असतील तुम्हाला, दिसतात. आणि ते पलीकडे दुसरं पाण्याचं टाकं नाही भाऊ, एवढा कडक उन्हाळा आहे तरी सुद्धा पाण्याच्या टाक्यांमधलं पाणी थोडंही कमी झालेलं नाही आहे. त्या पाण्याच्या टाक्यापासून थोडं पुढं आलो आहे आणि या तटबंदीच्या कडेला येऊन थांबलो आहे. इथे आहेत 2 वाटा, एक ह्या बाजूने कुठेतरी चालली आहे आणि दुसरी वाट वरच्या दिशेला आहे. तर पहिले वरती जाऊ, कारण मला तरी असं वाटतं की या दोन्ही वाटा एकाच बुरुजावरती जात असाव्यात असा माझा प्राथमिक अंदाज आहे. पण थोडं वर गेल्यावरती कळत आता. पण खरंच वज्रगड हा खूप दुर्लक्षित आहे. आणि का रे ठीक आहे, धीरज दादांनी सांगितल्याप्रमाणे आपण पिछे मोड केलाय, कारण हा रस्ता पुढे जाऊन ब्लॉक आहे. आपल्याला या खालच्या बाजूने जायचं आहे. इधर कुवा तो उधर खाई. अरे बुरुज आहे रे तो. आपण ज्या आत्ताच्या रस्त्याने गेलेलो तो बुरुज आहे, त्यामुळं तिथून खाली उतरायला रस्ता साहजिक नव्हताच आणि नसणारच. वज्रगड चढू शकलो असता. कदाचित असेल दुसरा रस्ता. तर एक टप्पा तरी इकडचा बघितलाय. आता बघूयात पुढे हा रस्ता कुठे जातो. तर या शेवटच्या बुरुजाजवळ आलो असता. इथं खाली एक चोरवाड दिसते जी की या तटबंदीच्या खालीच आहे आणि आपण तिथं जाऊन बघतोय. सनी थोडा बघतोय की काही धोका वगैरे आहे का. तर ठीक आहे, त्याच्याच पाऊलांवरती पाऊल ठेवून आपण पुढे जाऊयात. इथून वाट असेल कदाचित, पण ती बुजलेल्या अवस्थेत आहे सध्याला. आपण दगड वगैरे कुठे जातो का रे पुढे. नाही, ही वाट पूर्णपणे बुजलेल्या अवस्थेत आहे जी की एक्झॅक्ट या तटबंदी जवळ आहे.
आम्ही जातो खाली. एक माणूस या चोर दरवाज्यात तर उतरतोय पण खाली लेट मी चेक. फ्लॅश मारून बघू दे. नाही बुजलेलंच आहे पूर्ण. तिथूनच आहे ना पण हा सावली सावली आहे ती पण बुजलेलं आहे. काही वर्षांनी हे असंच जर दुर्लक्षित राहिलं तर एवढी ही जी राहिलेली वाट आहे ही पण बुजून जाणार. कदाचित गडावरती दुसरा एखादा रस्ता असेल हा खालच्या एखाद्या बेस विलेजवरून येण्यासाठी. हा या गडाचा शेवटचा बुरुज आहे. हे इथून आणखी एक बुरुज आहे. चल ना खाली. छोटीशी वाट आहे खाली येण्यासाठी आणि तिथून मी उतरलोय खाली. आता इथून आलोय आपण फायनली गडाच्या शेवटच्या बुरुजावरती. आणि मी जी तुम्हाला ती वाट दाखवत होतो ती वाट त्या पलीकडच्या दिशेने आहे. हा इथं जो खाली कातळ दगड कोरलेला दिसतोय तिथे निघते. तिथं ती वाट 100% निघत असणार कारण इथून अवशेष दिसत आहे खाली काहीतरी जाण्याचे. याचा वापर नसल्यामुळं ही वाट बुजलेली आहे कारण त्या समोरच्या डोंगर रांगेवरून इथं पूर्ण रूट दिसतोय आपल्याला. असं असू शकतं बरं का. मी पण तुक्के मारतोय पण असंच असू शकतं. तर मी आणि माझ्या समवेत माझे 2 ढाण्या वाघ आम्ही या बुरुजावरती उतरलो होतो. वज्रगडाचा पश्चिमेकडचा पूर्ण भाग बघून आता आम्ही निघालोय पूर्वेकडं, जिथं की आमचा फक्त एक सुळका बघायचा राहिला आहे जो की महादरवाजाच्या वरच्या बाजूला आहे. तो सुळका बघून आम्ही गड उतार करणार आहेत. आता थोडी आम्हाला कसरत करत या वरच्या खिडकीत जायचं आहे. त्यासाठी पहिले मी धीरजदाला पाठवल कारण मला कॅमेरा आणि बॅग त्याच्या हातात द्यावी लागेल. हो जा. वज्रगडाच्या पश्चिमेला जे बुरुज आहेत यांची बांधणी बघता राजगडाचा सोवेळा माचीचीच आठवण आली आणि संजीवनी माची पण ह्याच प्रकारची आहे. म्हणजे तटबंदीला भक्कम करण्यासाठी आणि गडाला सुरक्षित करण्यासाठी ज्या प्रकारचं हे बांधकाम आहे की पहिला बुरुज त्यानंतर दुसरा बुरुज, म्हणजे हमला जरी झाला तरी दुसऱ्या बुरुजावरून पहिल्या बुरुजाला आपल्याला राखता येईल अशा प्रकारचं हे बांधकाम आहे थोडक्यात. या गडाचा मुख्य उपयोग पुरंदराचा पहारेकरी म्हणूनच केला गेलेला असावा त्या काळात आणि आहेच केलेला गेलेला. कारण पुरंदराला लागूनच हा गड आहे आणि ह्या गडावरून पुरंदर स्पष्टपणे पूर्ण दिसतो. पुरंदरावरती काय काय वास्तू आहेत आणि कुठून त्याचा रस्ता आहे या सगळ्या गोष्टी वज्रगडावरून सहज दिसून येतात. म्हणूनही कदाचित हा गड बंद केलेला असावा. वाटलं नव्हतं की वज्रगडाची भ्रमंती एवढं लवकर संपेल, पण असो, जेही झालं चांगलं झालं. आता वेळ झालेली आहे दुपारचे 12:15 आणि ऊनही डोक्यावरती आलेलं आहे. थांबणार आहे. आता वेळ झाली आहे दुपारचे 12:15 आणि आपण महाद्वारातून थोडा वेळ आराम केला आणि इथून आता आपण खालच्या दिशेला उतरतोय. खाली पोचायला तब्बल आपल्याला 1-1.25 तास लागेल कारण आपल्याला 2 डोंगर पार करायचे आहेत. पण माझ्यासोबत आलेल्या या 2 महारथ्यांची मरमर फक्त एवढीच आहे कारण माझ्यामध्ये जे गुण आहेत ते गुणांचा वापर करून मी असं पॅक रुमाल बांधला आहे कारण ऊन लागू लागले मला. अपशब्दांचाही वार होतोय माझ्यावर तरीही न खचता मी त्यांना सांगणार नाही कारण मी एक आहे हरामी मित्र. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण वज्रगड सर केलेला आहे. वज्रगडाचा थोडक्यात सारांश सांगायचा झाला तर पुरंदर गडाच्या वाटेने येताच आपल्याला डाव्या बाजूला एक फाटा फुटतो. त्या फाट्यामधून मध्ये आल्यास 2 किलोमीटर अंतर गाठायचं आणि आपण येऊन पोचतो बेस कॅम्पला. बेस कॅम्प म्हणजे तिथे 4-5 घरं आहेत, त्या घरांपर्यंत आपण येऊन पोचायचं आणि तिथून वज्रगडावरती येण्यासाठीची वाट दिसते. म्हणजेच डोंगरावरती यायला जी पायवाट पडलेली राहते तशी पायवाट आहे. त्या पायवाटेने 3 डोंगर पार केल्यावरती आपण येऊन पोचतो वज्रगडाला. जी सोपी वाट आहे ती या पुरंदर किल्ल्यावरून येते पण ती बंद आहे. असो, ह्याच वाटेने जंगलातून झाडाझुडपांमधून थोडं पुढे येताच आपल्याला दिसून येतात अशा कच्च्या दगडात बांधलेल्या पायऱ्या आणि ह्या पायऱ्या आपल्याला थेट आणून सोडतात महाद्वाराजवळ. महाद्वारातून पुढं आल्यावरती डाव्या बाजूलाच आपल्याला भला मोठा खडक दिसतो. त्या खडकाला वेढा घालून पुढं गेल्यावरती आपल्याला मारुतीरायांचं मंदिर दिसतं आणि त्याच मंदिराजवळ आहेत 3 पाण्याचे टाके. त्या पाण्याच्या टाक्यापासून वरती निघाल्यास
आपल्याला महादेवाचं मंदिर बघायला मिळतं. हे बांधकाम पूर्ण जुन्या पद्धतीचंच आहे, म्हणजे जुन्या काळातलंच पूर्ण बांधकाम आहे. त्या काळातील ह्या शाबूत असलेल्या इमारती बघण्यासारख्या आहेत गडावरती. त्या मंदिरापासून पुढे गेल्यावरती पुन्हा उजव्या हाताला 3 पाण्याचे टाके आहेत, ज्यांच्यापर्यंत आपल्याला जाता येत नाही, कारण चारही बाजूनी दाट झाडी असल्यामुळं ते पाण्याचे टाके दिसून येत नाहीत. त्या पाण्याच्या टाक्यापासून पुढं गेल्यावरती आपल्याला 2 बुरुज बघायला मिळतात. पहिला बुरुज, त्या बुरुजाला वेढा घालून आपल्याला दुसऱ्या बुरुजावर जावं लागतं आणि दुसऱ्या बुरुजावरती जी चोरवाट आहे ती खालच्या डोंगरावरती उतरण्यासाठी मदत करते, पण ती चोरवाट आज रोजी बंद करण्यात आलेली आहे. गडावरती इतर वास्तू बघायला आज काहीच नाही आहे, फक्त वॉच टावरच्या दृष्टिकोनाने जेवढ्या गोष्टी होत्या तेवढ्या मी दाखवल्यात. बाकी झाला आहे आपला एकंदरीत वज्रगडच्या माहितीमध्ये एवढंच. लवकरच भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.